गुड मॉर्निंग मित्रांनो, प्रभात, साईराम. सकाळ झालं का आम्ही शिर्डीला दिवस दुसरा चालू झाला आमचा. आणि पाठीमागं पालखी आहे, सगळे उठून गेलेत. आम्ही लोक बॅग बिगाचा भरता आहे. आता नाश्त्याचा टायमिंग गेला, त्याला नाश्ता करते माणसं. आता आमची पालखी निघाली. आता हे लोक जातील, आम्ही आमच्या बॅगे बिगे भरायचे बाकी आहेत अजून. नाश्ता बिश्ता करायचे गरीब माणसांचे नाश्ता. साईराम मंडळी, नाश्त्याचा टायमिंग झालेला आमचा. साईबाई सकाळ काय रे? साईराम चाय आणि बिस्किट. बटर दाखव, बटर. चाय बटर टायमिंग झालाय. तर पालखीची सरी माणसं गेलेत पुढे, तर आम्ही पण जाऊ. अजून आंघोळ नाही गेले बाकी ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आता उठलेलो मगाशी. आम्ही चालतो आता, जरा पुढे आलो. साईराम, साई की पोच. आम्हाला हे पडलेलं हे भेटलं. त्याला पकडणार ते 1 जण, बसणार 10 जण. अशी आमची सेवा असते. नाश्ता करणार साईराम. ओम साईराम. तर नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. आणि आता आम्ही जरा पाईपलाईनला पोचलो आहे. आणि पाईपलाईन आमची इथून स्टार्ट होते. पाईपलाईन बघा, आता पाईपलाईनची खबर असते. शुभप्रभात साईराम. आमचा दिवस दुसरा चालू आहे आणि आम्ही भिवंडी पाईपलाईन चालू केली आता. बघा केवढी मोठी पाईपलाईन आहे. अजून माणसं अर्धी पुढे आहेत. ती बघा सगळी माणसं पुढे आहे. आमचा दिवस दुसरा चालू झालेला आहे आणि आता आमच्या दुसऱ्या दिवसाला पाईपलाईन भिवंडी चालू होते. पाईपलाईन लई मोठी असते. पाय आता दुखत आहेत भरपूर. आम्ही चालू असते तरी पण. साईराम मंडळी, आम्ही आता नाश्त्याच्या टेकवरती पोचलो आहे. आता आम्ही पोहे खातो आहे, कांदे पोहे. हे बघा नाश्त्याचे टेक, टोपं, गाडी बिडी थांबले तिथे. नाश्त्याला आमचे कांदे पोहे आहेत. कांदे पोहे दाखवा साईराम. साईराम कांदे पोहे. साईराम कांदे पोहे नाश्ता. आणि यासोबत चाय. आता आम्ही जरा विश्राम करायसाठी थांबलो. नाश्त्याच्या टायमिंगला पालखी निघाली आमची. आमची पालखी पुढे गेली. आम्ही नाश्ता करायसाठी थांबलो. जरा भूक लागलेली म्हणून. पाठी पण केला आणि इथं पण थोडा भूक लागली म्हणून नाश्ता करतो आम्ही. तर नमस्कार मंडळी, तर आम्ही इथे पोचलो आहे आरतीच्या टेकवरती. आता आरती चालू आहे आमची आणि बाकी सर्वजण आराम करतायत, बघू शकता. मस्त एका झाडाखाली निवांत आम्ही आरती करतो. चालू झाले. साईराम मंडळी, आता आमच्या इथे पालखी निघाली पुढे गेले दुपारची. तर आमच्या इथे गमछे वाटप चालू आहेत. बघा साईराम गमछे वाटत आहेत सर्वांना. सर्व गमछेची वाटप. माऊली आमचे पोले माऊली गमछा वाटप सर्वांना. तर मित्रांनो, आम्ही आता झोपलो होतो. जेव्हा दुपारच्या जेवायच्या टाइम जेवून आराम केला होता थोडा. आता आम्ही परत निघू, पालखी काढू. आता थोडा टाईम आराम केला. आता पाय थोडे हलके केले. आता जेवलो बिवलो. साईराम. साईराम. शुभ दुपार. आता दुपार झाले आणि आम्ही पाईपलाईनला चालतो अजूनपर्यंत. तर आम्ही लोक आता अंघोळीच्या टेकवरती जातो आहे.
कारण का आम्हाला सकाळी थंडी लागते म्हणून आंघोळ नाही करत आम्ही लोक. तर दुपारच्या ठेकला जाताना आंघोळ करतो. पाईपलाईन असा तिथे आरती बिरती होते दुपारची 12ची 12-1ची आरती होते. जातो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघत राहा. मंडळी आंघोळ करायला थांबलो इथे आता ठेकवरती. आता आम्ही बघा. निघतोय, तुम्ही थांबलेत. ते पाईपलाईनच्या मध्ये पाईप भेटलं तिथे आम्ही आंघोळ करतो इथे. कितीला भेटतात? तर नमस्कार मित्रांनो, साईराम. आता पालखी निघाली आमच्या ठेकवरून दुपारच्या जेवढी. रामनवमी. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. बाबा का नाम? बाबा का नाम? जय साईनाथ. जय साईनाथ. साईराम. साईराम. आम्ही आता पालखी घेतली संध्याकाळची. डायरेक्ट आरतीचा ठेक 7चा. साईराम कंपनी 2 निशाणी एकसाथ सोबत चालवतो आम्ही लोक. साईराम कुठली पालखी? साईरामच्या अंधेरीची पालखी 2 निशाणे एक सोबत चालतात. पालखी तुमची पाठी आहे? पालखी त्यांची पालखी पाठीमागे आहे. आमची पालखी बघा एक इथे पुढे. साईराम मंडळी संध्याकाळच्या टायमिंग झाले 7 वाजताच्या. आम्ही आरतीला आता पोहोचू आणि पालखी घेऊन खूप पुढे आलो आहे. आम्ही लोक खूप पुढे आलो आहे. आम्ही 4-5 जण चालतो आता आणि पालखी खूप पुढे घेऊन आलो आम्ही लोक. डायरेक्ट 7च्या आरतीसाठी आम्ही तिथे जाऊ फटाफट पुढे. आणि आमचे निशाणीवाले पण पुढे आहेत बघा. साईराम मंडळी. स्वान बघा आमच्यासोबत चालते पालखीसोबत. स्वान शब्दांनी 2 अनुभव बोला जरा. पालखीचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. हां. वारी काय असते ती समजेल तुम्हाला. वर्षातून 9 दिवस हां. मज्जा, एक एक्सपिरियन्स. असा खूप सारा आपल्याला एक्सपिरियन्स येतो आपल्याला खूप सारा. अजून काय सांगू तुम्हाला बोला. हा दरवर्षी तुमची पालखी कशी जाते? हा एकदम धमालमध्ये ना भावा. काय विसरूच नको. खाऊन पिऊन तर साईनगर वरून आपलं घर. मंडळी साईराम पालखी आता पोचलेली आहे आमच्या ठेकवरती. संध्याकाळच्या आरतीच्या ठेक बघा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पालखी ठेकवरती पोचले आम्ही. एवढे जण आलोय. निशाणी तिकडे उभा कोपऱ्याला. संध्याकाळच्या आरतीच्या टेकला पोचला आमच्यासोबत आहे ना हा कुत्रा. कधीपासून चालतोय. स्वान म्हणून आला आमच्यासोबत. कधीपासून चालतोच आहे बघा. ओके बघा. एक हा कुत्रा छोटा आणि हा एक कधीपासून आमच्यासोबत चालत आहेत. आरतीची तयारी चालू आहे. साईराम पांडे भाऊ. शिरडी मिलने आमचे बुवा. शिरडी मिलने बाबा के मस्ताने आए. साई के दरबार में दीवाने आए. साईराम आमची लहान पोरं बघा चालत आलेत. कुठं आला बाबू? कांदिवली.
कसे आले साईराम बोला साईराम ओम साईराम ठीक आहे साईराम या. साईराम आमच्या संघात स्वान आलेले बघा भरपूर लांबून स्वान आलेले आमचं तिकडं बघ पाहायला बोर्ड आलाय तिकडं बघ बोर्ड आला जर आता उडतोय तिकडे बघ अरे थांब वरती ठेव ऑपरेशन चालू आहे साईराम 7ची आरती चालू आहे साईराम मंडळी आम्ही आता ठेकवरती पोहोचलोय रात्रीच्या धाब्यावरती आमच्या झोपायचा आणि आम्हाला आता तशावर सूप भेटलं प्यायला सूप या आरामात या. थंडीतून मस्त थंडी आहे म्हणून सूप देते आम्हाला प्यायला सेवा किंकर भक्त प्रीती अंतर परिमळ वारी हो जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरे हो आळवितो प्रेमे तुझला आरती घेऊन करी हो जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरे हो सोडून जाया दुःख वाटते मंडळी आता जेवायचं टायमिंग झालं आमच्या लोकांचं सूप हे बघा आमची काली बघा अशी पहिला बुक्कडसारखी जेवायला बसले काले आमची आठवण केलीस पण जेवायला बसले बोला साईराम साईराम साई के मठ में फुकट में मेरे तो देख संपला हो गया. तर नमस्कार मंडळी साईराम आता झोपायची टायमिंग झाला आमच्या लोकांचा आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस चांगला आनंदाने गेला दिवस दुसरा होता आज सर्वजण झोपलेत आम्ही जेवून साईराम मंडळी रात्रीचे 12-1 वाजलेत आणि आम्ही आता झोपतोय आणि आता जेवलो बिवलो तर आमचा आता साईरामच्या सर्वांनी झोपायचा टायमिंग झाला बघा मंडळी सगळी झोपले तर तुम्हाला ही व्हिडिओ दुसरी कशी वाटली बघून तर असेच नवीन शिर्डीचे ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा त्याला आपण भेटू दिवस तिसऱ्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय साईराम